अगी लागो तया सुखा जेने हरिनये मुखा मज होत का विपत्ती पांडुरंग राहो चित्ती। प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा मागणीपर प्रसंगातील प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग मागणीपर प्रकरणातला आहे। या अभंगाद्वारे देहूतले मालक जगदानंद कंद जगतपती भगवान पंढरीश परमात्मा त्याच्या समोर एक मागणी मागतात। खरं तर मागतात ती संत नसतात, पण कोणी मागावं, किती मागावं, काय मागावं, कधी मागावं हे ज्याला कळतंय ती संत असतात। मागण्या कळत नाहीत ती माणसं असतात, मागण्या कळतात ती संत असतात। किती सार्थ मागणी आहे। आगी लागो तया सुखा। देहूतले मालक म्हणतात देवा अरे त्या सुखाला आग लागो की जे सुख मला देवाचं नाव घेऊ देत नाही। जे ने हरिनये मुखा हे जगदानंद कंद जगतपती ज्या सुखावर मी आरूढ असताना परमेश्वरा मला ते सुख जर तुझं भजन करू देत नसेल तर त्या सुखाला आग लागो। जेने हरिनये मुखा देवा मला रात्रंदिवस तुझं नाव तोंडाला यावं। आणि हे येण्यासाठी मज होत का विपत्ती पांडुरंग राहो चित्ती। देवा मला काही संकट आली आघात आली तरी मी भोगण्यासाठी तयार आहे, मात्र तू माझ्या चित्तात राहायला पाहिजे। देवा माझं सगळं जळालं तरी हरकत नाही, जळो ते समूळ धन संपत्ती उत्तम कुळ। कुळाला किंमत नाही दी। भजन करण्यासाठी कुळाचा संबंध नाही, भजन करण्यासाठी जातीचा संबंध नाही, भजन करण्यासाठी प्रांताचा संबंध नाही, भजन करण्यासाठी कालाचा संबंध नाही। भजन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे। सकळांसी येथे आहे अधिकार, सकळांसी येथे आहे अधिकार। कलियुगी उद्धार हरिच्या नामे, हरिच्या नामे कलियुगी उद्धार हरिच्या नामे। सकळांसी येथे आहे अधिकार, सकळांसी येथे आहे अधिकार। हो कलियुगी उद्धार हरिच्या नामे, कलियुगी उद्धार हरिच्या नामे। सकळासी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे। सगळ्यांना अधिकार आहे। याच्या पलीकडे एक पुरावा आहे बापू। नर असल ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळाही अधिकार। माळे नारी नर अधिकारो निवेशाही। ब्राह्मण क्षत्रिय चांडाळाही अधिकार। हो माळे नारी नर अधिकारो ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळा ही अधिकार। आणि पुढं तर बघा किती टोकाचं, बाळे नारी नर आदी करोनी वेश्या। आथरायला असलं तर टाका त्या माणसांना थोडस बसायला। इकडे एका शेतकऱ्यानं चवाळ मोठं टाकलं बरं बसायला, गिरगावकराचा शब्द मानला त्यांनी। त्या शेतकऱ्याला भरपूर सोयाबीन हो पुढच्या वर्षी। विठाला विठाला एका निमित्तानं आपल्या परिसरातली लोक येत असतात आपल्या गावात आबा।
त्या निमित्तानं त्यांचा सन्मान करणं अत्यंत गरजेचं आहे. आज इथे येणारा प्रत्येक व्यक्ती ज्ञानोबाराय तुकोबारायचा साधक आहे. विठाला विठाला भजन करण्यासाठी जातीचा संबंध नाही. जळो ते समूळ धन संपत्ती उत्तम कुळ. भजन करण्यासाठी पैसा गरिबी श्रीमंती याचाही संबंध नाही. पैशावाल्यानं भजन करावं गरिबानं करू नये असं कोण्या शहाण्यानं सांगितलं? काही विषय नाही. पैशावाल्यानंही भजन करावं गरिबानंही करावं. कुळाचा काही संबंध नाही. कुळाच्या बाबतीत जर बोलायचं झालं, जातीच्या बाबतीत बोलायचं झालं तर एखादी जात तुम्हाला सापडली का? बा त्या जातीतले लोक दारू पित नाहीत अशी गौसली की तुम्हाला जात? माझ्यापेक्षा तुम्ही जास्त फिरले परमार्थात. ताई तुम्हाला सापडली का कधी जात? अशी एखादी जात दाखवा त्या जातीतली माणसं दारू पित नाहीत. मी त्या जातीचंच मंदिर बांधितो. औषधाला सापडायची नाही. औषधाला प्रत्येक जातीत हरामखोर माणसं आहेत आणि प्रत्येक जातीत सात्विक माणसं आहेत. भजनासाठी काही संबंध नाही. कबीर मोमीन लतीफा मुसलमान या वारकरी संप्रदायात कबीर मोमीन लतीफा मुसलमान सेनाना विजान विष्णुदास काही जातीचा संबंध नाही. उच्च नीच योनी ही नसे, उच्च नीच योनी ही नसे, उच्च नीच योनी ही नसे, उच्च नीच योनी ही नसे. काळवेल नसे नाम संकीर्तनी, नाम संकीर्तनी, काळवेल नसे नाम संकीर्तनी, नाम संकीर्तनी. उच्च नीच योनी ही नसे, उच्च नीच योनी ही नसे, उच्च नीच योनी ही नसे, उच्च नीच योनी ही नसे. लाटे बाबुळगाव का तपोन तपोन वा हा तुम्ही तिथे कीर्तनाला होते बऱ्याच ठिकाणी तेलगाव भागात. वा छान. असा पुरावा द्यायला म्हणजे कोटीची नोट असते. कीर्तनकार रस्त्यानं चालला याचं हे नियम आहे. प्रमाण आले पाहिजे. वाकोड प्रणाम तुम्हाला. भजनासाठी जातीची चौकट नाही. म्हणून मालक म्हणले जळो ते समूळ धन संपत्ती उत्तम कुळ. एका अभंगामध्ये नामदेवराय गोड बोलले जन्म हो का भलते आते, जन्म हो का भलते आते, जन्म हो का भलते आते, जन्म हो का भलते आते. हरी नचके हरी भक्ते हरे नचके हरे भक्ति, हरे नचके हरे भक्ति, हरे नचके हरे भक्ति, हरे नचके हरे भक्ति, हरे नचके जन्म हो का भलते याती. नामदेवराय म्हणतात देवा मला कोण्याही जातीत जन्माला घाल पण मला हरिभक्त कर. वारकरी आबा कोण्याही जातीत जन्माला येऊ तो पूजनी ते अधिकारी मोक्षाचे. हो का उत्तम त्याचे पायी माझे कपाळ, त्याचे पायी माझे कपाळ, त्याचे पायी माझे कपाळ. हो का उत्तम चांडाळ, त्याचे पायी माझे कपाळ, त्याचे पायी माझे कपाळ, त्याचे पायी माझे कपाळ. हो का उत्तम चांडाळ. साध्वी जनाबाईंचं वाक्य आहे. राधाताई जनाबाई म्हणतात उत्तम कुळातला आहे का चांडाळ कुळातला आहे, पण वारकरी आहे ना त्याच्या पायावर माझं कपाळ आहे. पंढरीचे वारकरी त्यांचे पाय माझे श्री. वारकरी आहे ना मग त्याचे पाय माझ्या डोक्यावर. जनाबाई म्हणतात बरं जनाबाईचा अधिकार किती मोठा. एखादी माऊली आहे का तिच्या हाताने पंढरपुरातला मालक जेवला. नाम याची जनी कोणती भाव जेवी पंढरी राव.
म्हणतीये सबे. जगाचा बाप तिच्या ताटात जे होतं तर ताई काय बाई. आणि त्या बाईनं म्हणा वारकरी कोण्याही जातीतला असू द्या त्याचे पाय माझ्या डोक्यावर. मालक म्हणले जळो ते समूळ धन संपत्ती उत्तम कुळ. यातायाती धर्म नाही विष्णुदासा निर्णयाईसा. वेदशास्त्री यातायाती धर्म नाही विष्णुदासा निर्णयाईसा. बापू गोड माणूस आहे पण धोत्र घालायला लावायचा दुसऱ्या कीर्तनात. हा अरे दाखले धुतले म्हणले वाळलं नाही. धोतर घालायला लावायचं. असे माणसं नियमात पाहिजे कारण अभ्यासू माणूस आहे ना. संप्रदायाला पोषक माणूस आहे. काय म्हणले प्रमाण यातायाती धर्म नाही विष्णुदासा. बर साक्षी कोण दिली देवा. निर्णय तो आईसा वेदशास्त्री. पुराण चमती तम शास्त्र भया वेद भयाय निजायन्ते. ध्वज कीर्ती या मंगल भयो निरंजन भय सकल सुधा. निरंजन भय सकल सुधा. निरंजन भय सकल सुधा. अरे वेद आरती गातोय वेद वेद वैष्णवांची काय ताकद आहे. निरांजन भय सकल सुधा नैवम गिरगाव करम लिखितम. नैवम गांजा कसम लिखित. आबा याला बी सूर लावायले. विठाला विठाला शेवटच्या कडव्यात मागणी मागितली तुका म्हणे देवा. जेने घडे तुझी सेवा. मला एक देऊन टाक मी जे जे करील ती तुझी सेवा घडली पाहिजे. असं कधी कधी भजन केल्यावर सेवा घडते असं नाही. आई वडिलांची सेवा केल्यावर सुद्धा भजन केले विटेवरच्या मालकाची सेवा घडते. आई वडिलांची सेवा करणाऱ्याला सुद्धा विटेवरच्या मालकाची पूजा केल्याचं पुण्य प्राप्त होतंय. फार मोठी ताकद आहे. फार मोठी ताकद. घरातल्या वयस्कर माणसाचा जर आदर केला घरातल्या वयस्कर माणसाची जर सेवा केली तर ही सुद्धा विटेवरच्या मालकाची सेवा केल्याचं पुण्य प्राप्त होतंय. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. पितृवचन महापूजा नाही तुझा. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. हे तुझी महापूजा अनुभव नाही तुझा. या मागून या जागा आहे. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या. माणसं एकाच दिवशी जास्त गर्दी करते. तू वाटून वाटून सगळ्या कीर्तनाला यायला पाहिजे. विठाला विठाला. मग तुकोबाराय माझे देहूतले मालक म्हणतात जेने घडे तुझी सेवा. मला फक्त तुझी सेवा घडत राहा असं देत राय. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. विठाला विठाला. मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टहासाने मोठ्या असीम प्रयत्नाने गेल्या 50 वर्षापासून लावलेली धर्माची पताका ही धर्माची मुहूर्तमेढ ही ज्ञानाची ज्योत हे अन्नदानाचं सत्र गेल्या 50 वर्षापूर्वी तरुणांना वाटत असेल आम्ही सप्ता मोठा करतो. आता काळ बरा आलाय ताई साहेब. 50 वर्षापूर्वी काय परिस्थिती असेल या डोंगरात. आबा 50 वर्षापूर्वी ज्या गावातल्या ज्येष्ठ माणसांनी मला वाटतं ताईसाहेब साक्षीला आहे त्या सप्त्याला. मला देवांनी मगाशी सांगितलं आदरणीय राधाताई मुळे या सप्ताच्या त्या साक्षीदार आहात. ताई तुमच्या सानिध्यात या सप्ताची मुहूर्तमेढ लावणारी बऱ्यापैकी या गावातली ज्येष्ठ माणसं मृत्यू पावली असतील. बऱ्यापैकी वयस्कर बऱ्यापैकी. मग कल्पना करा तरुणांना. तुम्हाला एक सहज जाता जाता एक सूचना देतो. 50 वर्षापूर्वी
फार काही माल होत नव्हता, फार काही पैशाची अशी चंगळ नव्हती. पण त्या काळात 50 वर्षापूर्वी ह्या सप्ताची मुहूर्तमेढ लावण्यासाठी ताईसाहेबांना ज्यांनी मदत केली ती काही जुनाट माणसं असतील, काय सात्विक तात्विक या गावातली नागरिक असतील, ते जरी गेले असतील त्यांना सुद्धा प्रणाम करतोय. कारण ती याची फार मोठी मोलाची साक्षीदार आहेत ती लोक. करू आपण मोठा, आता त्याबद्दल दुमत नाही, आता काळ गोड झालाय, त्याबद्दल काही मदन महाराज चिंता नाही. या जुनाट परंपरेला पुनश्च एकदा प्रणाम करतो. मृदंग क्षेत्रातलं एक नाविन्यपूर्ण वयवृद्ध तपोरोत रत्न आदरणीय मुळे आबा आहेत. एक सात्विक तात्विक सदाचारी परमार्थिक क्षेत्रातलं मृदंग क्षेत्रातलं रत्न आबा. तुम्ही आम्हाला संप्रदायात आधारीव आहात आणि ज्याला संप्रदायात मोठं व्हायचं असेल त्यानं संप्रदायातल्या जुन्या माणसांचा सन्मान करायचा असतो. भगवंत त्याला मोठं करत असतो. आबा तुम्हाला प्रणाम. वारकरी संप्रदायामध्ये मृदंग क्षेत्रामध्ये एक नाविन्यपूर्ण रत्न कालवश स्वर्गीय सुभाष गुरुजी यांचे सुपुत्र आदरणीय अनुज महाराज मागे मला वाटते मांडेखेलला होते एकदा कीर्तनाला. महाराज तुम्हाला सुद्धा प्रणाम. मला जरी देशमुख गुरुजी बघायला भेटले नसतील सुभाष गुरुजी, पण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये गुरुजींचा फार मोठा मृदंग क्षेत्रातला सुगंध आहे. त्यांनाही प्रणाम करतोय. मला मगाशी देवा म्हणले आबा येणार आहेत. आनंद वाटला आम्हाला, आनंद वाटला. कारण का आदर करायचा बापू, यांनी परमार्थात फार काळ घासलाय म्हणून आपल्याला हा परमार्थ पाहायला भेटलाय. केला भोगवटा महालागी आम्हालागी, केला भोगवटा महालागी आम्हालागी, केला भोगवटा महालागी आम्हालागी, केला भोगवटा महालागी. उपवास पारणे राखीला दानवंत, उपवास पारणे राखीला दानवंत. केला भोगवटा महालागी आम्हालागी, केला भोगवटा महालागी आम्हालागी, केला भोगवटा महालागी आम्हालागी, केला भोगवटा महालागी. मागच्यांचा त्याग आहे म्हणून आमच्यासारख्या कालच्या कीर्तनकारांना परमार्थात येण्याचा योग आला. महाराज ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नंतर ज्या साधकांनी आपला वेळ परमार्थात घातला म्हणून आपण माणसं म्हणून जगतो. ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नंतर जर साधक परमार्थात त्या मार्गावर पडली नसती तर तुम्ही आणि मी उसातल्या डुकरात आपल्यात काहीच फरक राहिला नसता. त्या लोकांमुळं, ह्या जुन्या लोकांमुळं आपण आहोत. असो, गायनाचार्य हरिभक्तीपरायण राम महाराज असतील, गायनाचार्य हरिभक्तीपरायण आमचे मदन महाराज असतील, गायनाचार्य आदरणीय उत्तरेश्वर बापू वांगीकर असतील, गायनाचार्य आमचे हरिभक्तीपरायण राजेभाऊ महाराज बुलंद तोप महाराज तुम्हाला सुद्धा प्रणाम. सगळी मंडळी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या दोन्ही चोपदारांना प्रणाम. साऊंड सिस्टीम वाल्यांना सुद्धा धन्यवाद. ग्रामजोशी आहेत गावातले, त्यांनाही प्रणाम करतो. इकडे आल्यावर आपले कृष्णा गुरु आपल्याला फार जीव लावतात, त्यांनाही प्रणाम करतो. तुम्हा गावकऱ्यांच्या वतीने ज्यांच्याकडे बसलोत भोसले गुरुजी तुम्हालाही धन्यवाद. गावकऱ्यांच्या वतीने, तुमच्या सप्ताह कमिटीच्या वतीने मला ज्यांनी संपर्क केला आदरणीय परमार्थ प्रेमी माणिक भाऊ दापकर, ते माझ्याशी संपर्क करत होते. तुम्हा गावकऱ्यांच्या वतीनं ते फोन करत होते. त्यांनी संपर्क केला, मला येण्याचा योग आला. महाराष्ट्राच्या मातीतील 4201 व गाव आज पूर्ण होते. 4201 गावं आजच्यानी महाराष्ट्रात माझे पूर्ण झाले. मी पहिल्यांदा झाले होते. परम पावन अधिष्ठान मारुतीराय, मला वाटते नागनाथ भगवान, अशा भगवंताची ही यात्रा उत्सव आहे. अशा ह्या परम पावन नागपिंपरी नगरीतील ग्रामस्थांना धन्यवाद देतो. संप्रदायाच्या बाबतीत झुकजा, धर्माच्या बाबतीत वाकजा. आपला धर्म उंच जाण्यासाठी धर्माच्या सानिध्यात कार्यामध्ये वाकणं अत्यंत गरजेचं आहे. एवढा मोठा 50वा सप्ताह तुम्ही करता, तुम्हाला पुनश्च धन्यवाद. विठ्ठला विठ्ठल. अभंगावर येतोय, आगी लागो तया सुखा
मालक म्हणतात त्या सुखाला आग लागो जे सुख मला देवाचं नाव घेऊ देत नाही. अशी बऱ्या काही विलासी सुख येतं, ते सुख भोगत असताना माणसाला देव आठवत नाही. त्या सुखाला आग लागो, आग लागो. एक राजा आहे, फार मोठा राजा आहे, सात्विक सदाचारी पुण्यशील राजा आहे. कर्मनो गहनो गती. त्या राजाचं पितृसुख मालवलं होतं. वडील जात राहिले. त्या राजाच्या वडिलाचं नाव आहे त्रिलोचन नावाचा राजा. आगी लागोत या सुखा सांगतोय. एक जण म्हणे महाराज संत सुखाला आग लागो म्हणतात, त्यांच्याकडे सुख आहे का? त्याला सांगितलं सुमळ्या, संतांकडे इतकं सुख आहे, इतकं सुख आहे, इतकं सुख आहे, तू महामाला तर देतील नवल नाही. पंढरपुरातल्या संतांचे सुख झाले या देवा, संतांचे सुख झाले या देवा, मनावून सेवा करिताची, करे त्यांचे मनावून सेवा झाले या देवा, मनवोनी सेवा करी त्यांची. संतांनी देवानं संतांकडचं सुख घेतलंय, पण फुकट नको म्हणले, म्हणून सेवा. अहो माझ्या अष्टादश संतांपैकी एका संतांकडे सुख फेडण्यासाठी पंढरपुरातला मालक 36 वर्ष वॉचमन राहिला. दत्त तो पदारी करीताते, करीताते दत्त तो पदारी करीताते, देव राबे त्यांची घरी, दत्त चोपदारी करीत असे. 36 वर्ष एकनाथ महाराजांच्या घरी चोपदारकी केली जगाच्या मालकानं. का? सुख कसं संतांचं घ्यायचंय काम करत होता. या सुखा कारणे देव वेडावर वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. याचा अर्थ असा आहे की देवाकडे सुख नव्हतं आबा, सुख फक्त संतांकडे होतं. आणि देवाला सुद्धा सुख, समाधान, सुख या शब्दाचा अर्थ समाधान, हे संत देऊ शकतात. म्हणजे संतांकडे सुख नाही असं एखाद्या भंगिऱ्यानं बचर बचर नाही बोललं पाहिजे. विठाला विठाला काहीच्या हातात माईक आल्यावर इतकं बचर बचर बोलत आहेत की बचर बचरपणा पण लाजतू. काहीच्या हातात माईक आल्यावर इतकं पानचटवानी बोलत आहेत की पानचटपणा म्हणला मी इतका पानचट नाही हो, इतका पानचट आहे. फक्त माईक हातात यावं काही नालायकाच्या. विठाला विठाला येरवी दिठीवे धिली कवळे, चांदनिया ते म्हणे पिवळे, तय माझ्या स्वरूपी निर्मळे, देखती दोष कामिन जयाच्या झाले नेत्राचे, तो देखे चंद्राचे पीतांबर, तो देखे चंद्राचे कामिन जयाचे, झाले नेत्राचे, तो देखे चंद्राचे पीतांबर, तो देखे चंद्राचे. नारायण बाबा कृपा पात्र आहेत. सद्गुरु नारायण बाबांची कृपा आहे बापूवर. कामिनी जया कामीन जया, झाली नेत्रासी, तो देखे चंद्रासी पीतवर्ण.
कावीळ नावाचा रोग ज्याला झाला त्याचे डोळे पिवळे पडते देव, आणि ते चंद्राला पिवळं म्हणते. पा भंगिरे, चंद्र पिवळा असतो का? तै स्वरूपी निर्मळे देखती दोष. देवाला संताला दोषी समजणारी भंगिरी आहेत ना अजून बी. काय संतांकडे सुखे हे वाचणं सोंबळ्या. तू डोका आहे तुला चांगलं, डोळे आहेत, वाच तू वाच. किती संत श्रीमंत होते, संतांकडे सुख आहे. सुख हे चिठाई बहुपाई संतांच्या. वा, चांगला पुरावा आहे, छान आहे, गोड पुरावा. फक्त त्यांना माईक नव्हतं. असं होतं बरं कधी कधी. ज्याला दात चांगले आहेत त्याला हरभरे नाहीत, आणि ज्याला दातच नाहीत त्याला 150 क्विंटल हरभरे झाले. कसे खातो बापू तू? विठाला विठाला पण छान प्रमाण दिलं. वा, घोडं कोणाचं असू दे, घोडं म्हणलं पाहिजे. बरेच गधे पाहुण्याच्या गध्याला घोडं म्हणतात. गाढ शृंगारीले घोडे काही केलं नव्हे घोडे, काही केलं नव्हे घोडे, काही केलं नव्हे घोडे. काही केलं नव्हे घोडे, काही केलं नव्हे घोडे, काही केलं नव्हे घोडे. चांगल्याला चांगलं म्हणावं त्याबद्दल काही दुमत नाही. वाईटाला वाईट म्हणण्याचा आपल्याला अधिकार नाही, पण चांगल्याला चांगलं म्हणण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. हो. एखाद्या पक्वाद्याला जर पक्वादातलं काहीच कळत नसेल तर आपण त्याला कळत नाही म्हणणं हे मूर्खपण आहे. पण चांगल्या पक्वाद्याला चांगला पक्वाद्या म्हणणं याच्यात काय वाईट आहे? म्हणलं पाहिजे चांगलं माणसानं. छान प्रमाण दिलं. संतांकडे सुख आहे. त्रिलोचन नावाच्या राजाचा पुत्र फार सात्विक सदाचारी पुत्र होता. त्याच्या जीवनात 1800 बायका होत्या. एकीची पंचायती सध्या. बायडाटे टाकू टाकू बेजार आहे. काही काही डिजिटल बोर्ड लावू बेजार आहेत. 1800 बायका, 1800. या गोपीचंद राजाच्या 1800 बायकांमुळं ताईसाहेब या देशातल्या स्त्रीला श्रीमंत पदवी प्राप्त झाली. श्रीमंत. ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, ज्या घरी कुलस्त्रिया. 1800 बायका. हो, पुढे झालं. डोकं भरून पदर घेणाऱ्या 1800 बायका होत्या. निशी माझी चेवविली करद्वया स्थित पावली, पटकुला स्थित हाल चाले करी ओ कामिनी, नैवम गांजा कसम लिखितम. रात्री जर 1 वाजता चेव आला तो गोपीचंदाच्या पत्न्या पदराला हात लाईत होत्या. तियेचा आचळू सरसावला. पैठणच्या मालकांचं वाक्य. तियेचा आचळू सरसावला. आचळू म्हणजे पदर. गोपीचंदाच्या पत्न्यांपासून या देशातल्या स्त्रीला श्रीमंत पदवी मिळाली. श्रीमंत. राज्य राणी व संपत्ती. या देशाची स्त्री श्रीमंत संपत्ती आहे. वा, अशा बायका. वैभवातला राजा होता. रोज गोपीचंदाला 300 बायका स्नान घालायच्या. सावित्रिक 18. आमचा मित्र म्हणला काय सांगायचं महाराज, रोज सकाळी माझी बायको गरम पाणी टाकीती. एकदा ऐकलं मी. कधी भेटल्यावर काय सांगायचं बाळू महाराज, काय माझी मंडळी गरम पाणी आंघोळीला देती. म्हणला आमची नदीला धाडी ती. तिळभर करायली निळभर सांगायली. तुझी काय इडपटीच का काय? आमच्या नाही टाकीत का आम्हाला पाणी गरम? अरे पुराणातल्या लोकांचं सांगा. आपलं काहीच कायला सोमळ्या आहेच काय आपलं. ईदभर लाकडून 17 हात दिन पी. 300 बायका स्नान घालायचे. आबा सूर सनई चौघडा, बावणिया चंदनाचा चौरंग, सोन्याच्या फिरक्या.
नाना प्रकारचं सुगंधी द्रव्य देवा अंगाला लावायला, सोन्याचा घंगाळ काय थाट. तिसऱ्या मजल्यावर आई होती ना, आईच्या डोळ्यातून पाण्याचा थेंब पडला. पोराचं सुख पाहिल्याच्या नंतर तिला दुःख वाटलं असं नाही, तिच्या पक्क लक्षात आलं याच्यापेक्षा 1000 पटीने याच्या बाबाचं सुख होतं. पण तिनं डोळ्यानं आपल्या पतीला लाकडात जाळलेलं पाहिलं. माझी या डोळ्याने पाहिली दीपवाळी, आता पेटवा होळी माय बापा. मालकाचे हाड लाकडासारखे जळाले, अंगावरचे रोम गवतासारखे. तोरे त्रिलोचन नंदनू, हे गोपीचंदा, अरे तुझ्या बाबाची अवस्था पाय, माझ्या डोळ्यानं पाहिली. डोळ्यातलं पाण्याचा थेंब पडला. संदिशी तितक्या बायकांत नवरी, आई काय झाले? काही नाही रे, कौरक्या सुखात पडत. किती दिवस राज्य करायचे तुला? किती दिवस याच्यातली सुख घ्यायची? अरे तुला मुलं बाळ झाले, 1800 पत्न्या आहेत, एवढ्या मोठ्या वैभवातला तुझा संसार, समुद्र वलयांकित साम्राज्य आहे तुझ्याकडे. एवढं मोठं वैभव असताना तू एखादीशी देवाचं नाव घेतलंस का रे? काय सांगशील देवाला? दक्षिणेच्या राजा यमधर्मानं जर तुला विचारलं तर तू काय सांगशील? मला 1800 बायका होत्या बरं का, मला त्या 300 जणी रोजच्या आंघोळ घालायच्या बरं का, 6 दिवसाला पहिल्या बदलत होत्या बरं का, मला उठणं लावित होत्या बरं का. आणि राजा तू असं सांगत राहिला तर यम ऐकताना गरम सळ्या करून आणील बरं का. तुला रट्टे देईल रे राजा, तुला हे संसारातले चुटके यम ऐकत नसतो रे राजा. आईनं उपदेश केला बा. आणि त्याच दिवशी आंघोळ आटपल्याच्या नंतर देवळीत 2 धुडके होते, 2 एकाच रंगाचे, 2 ते भगव्या रंगाचे होते. 2 धुडके, एक कमरेला गुंडाळलं आणि एकाची झोळी केली. भिक्षा देही मा, 1 नंबरच्या बायकोला माय म्हणून भिक्षा मागितली. भिक्षा देही मा, पाहिलं नवऱ्याला टस 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 डोळ्यातून पाणी आलं. भिक्षा वाढली. माय तुझं कल्याण हो. धनी मी पत्नी, माय तुला स्वतःचा धर्म कसा सांभाळायचं ते सांभाळ, पण आजपासून तू माझी माय. मी नाही पती समजणार. भगव्या रंगाची लुंगी कमरेला गुंडाळली आणि भगव्याच रंगाच्या कपड्याची 3 पदराची झोळी केली. 1 नंबरच्या बायकोला भिक्षा मागितली. आईच्या पायावर डोकं ठेवलं, निघाले. एका जंगलात मुक्कामाला, आगी लागत आहे असो का सांगतोय, जंगलात मुक्काम पडला. रस्त्याने एका गावात भिक्षा मागितली. पाणी कमलंडूत होतं, तो कमलंडू झाडाच्या फांदीला अडकवला. भिक्षेची झोळी अडकवली. वाहत्या पाण्याला हातपाय तोंड धुतलं, वळकटी लांबवली आणि झाडाच्या खाली तो मुक्काम केला. जंगल होतं, रस्ता होता, त्या रस्त्याने एक वाट सरू चालला होता. त्याने विचार केला, मागचं गाव लांबे, पुढचं गाव लांबे, आपल्याला सापडणं शक्य नाही. साधूचा आश्रय भेटला, आपण इथं मुक्काम करावा. आणि त्या साधूच्या शेजारी वाट सरून वळकटी टाकली. प्रणाम केला साधूला. महाराजांनी नित्यनेम आटोपला, त्यांची जप साधना. आता संन्यासी झाले होते ते. संन्यास धर्म किंवा ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे. हो, संन्यासी आणि ब्रह्मचर्याने नित्य अभ्यास करायचा. नित्य शास्त्राची, वेदाची, पुराणाची अक्षरं घोकायची आणि पाठांतर करून तुमच्या माझ्यासारख्या भरक्या जीवांना उपदेश करायचा. हे ब्रह्मचर्याचं संन्यासाचं काम पुराणात सांगितलं. आपण साधी माणसं आहोत, प्रपंचातली भरकी माणसं आहोत. आपण कळत नकळत आपल्याच्यानं चुका होतात, आपल्याला सावध करणं हे त्यांचं काम आहे. संन्यास घेतलाय, नित्यनेम आटपला, कमलंडू खाली घेतला, झोळी खाली घेतली, झोळी पांगवली आणि वाट सुरूला सांगितलं, बाळा घेतोस याच्यातली भिक्षा. त्याच्याजवळ काही नव्हतं, देवा काही नव्हतं. आणि या साधूनं त्या वाट सुरूला आपल्या भिक्षेतली अर्धी भिक्षा देऊन टाकली. भिक्षेचे 2 प्रकार सांगितले. कांती भिक्षा म्हणजे शिजलेली पदार्थ,
आणि एक भिक्षी असती ती शिदा, ते कोरडा. काय म्हणता येईल त्या भिक्षेला? आमान्न. जलयो सर्वस्थित संगाना धान्या सर्वस्थितो भजायते नाम यज्जायते वैशानरानाम भिन्न पात्रेषु यपाकेषु यम. ज्या पदार्थाला अग्नीचा आणि पाण्याचा संबंध आला नाही ती एक भिक्षा. आणि कांती भिक्षा म्हणजे शिजलेले पदार्थ. या कांती भिक्षेला फार सुंदर नाव दिलं माझ्या ज्ञानोबा तुकोबरायनं. त्या भिक्षेचं नाव आहे मधुकरी. कांती भिक्षा आणि मधुकरी एकच नाव. हे पुराणातलं नाव, पण ज्ञानोबा तुकोबरायने दिलेलं नाव मधुकरी. ज्यांनी ज्यांनी मधुकरी खाल्ली त्यांनी गाथे पाठ केले अभ्यास करून. जैने मधुकरी खाऊन आराम केला ते असेच पप्याच्या माईच्या भावताल गिरकी हाणायलेत. ती मधुकरी तशी पचत नाही. ती मधुकरी खाल्ली की ज्ञानेश्वरी वाचावच लागते, गाथा वाचावाच लागतो. संत वाङ्मय वाचावाच लागतंय तर ती मधुकरी पचती. मधुकरी खाऊन जर पंख्याखाली झोपला की तसाच झोपायला लावतो. गादी पण कटाळती त्याला. गादी कटाळली, गादी 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 कटाळली. मधुकरी येते. अर्धी भिक्षा दिली, तृप्त झाला. पण तो वाटसरू इतका हुशार होता बा, त्याने विचार केला साधूनं आपल्याला जंगलात भाकरी दिली, या साधूचे उपकार फेडायचे. म्हणून साधूचे हातपाय दाबू लागला. ते साधू म्हणले नको दाबू रे. मनातली मनात म्हणले ह्या भोगासाठी तर जो घेतलाय देवासाठी घेऊन जोगा. अवघा भोग तेजेला, अवघा भोग तेजेला, अवघा भोग तेजेला. देवासाठी घेऊन जोगा. अवघा भोग तेजेला, अवघा भोग तेजेला, अवघा भोग तेजेला. देवासाठी घेऊन जोग आणि अवघा भोगत त्याची याला. अरे देवासाठी भोग त्याचलाय. 1800 बायकांना सोडले. मुक्तचंदाच्या हाती राज्य देऊन टाकलं. पुत्र होता मुक्तचंद, त्रिलोचन, गोपीचंद, मुक्तचंद. अरे कशाला हातपाय दाबता? नाही म्हणे महाराज, या जंगलात काय भेटलं असतं तुमच्यामुळे मला जेवायला भेटले. उपकार साधूचे नकोय. हातपाय दाबले. हातपाय दाबीत असताना महाराजांना सहज विचारलं कुठं चाललास रे? काही नाही म्हणे, काही अंतरावर गोपीचंद नावाच्या राजाची नगरी आहे आणि त्या राजाकडे 5-6 महिन्याला मी भिक्षा मागायला जात असतो. एकदा भिक्षा मागितली की 6 महिने कोणाला भाकरी मागायचं काम नाही, इतकं राजा द्रव्य देऊन टाकतोय. तर ज्या महाराजाने विचारलं त्यांना समोरचा वाटसरू सांगत होता मी गोपीचंद राजाकडे चाललो. तर झोपलेले महाराज म्हणले ते भिकारी गोपीचंद का? वाक्य नीट ऐका. त्या वाटसरूला काय म्हणले महाराज? तो भिकारी गोपीचंद का? इतका राग आला मदन बुवा त्या माणसाला. ते म्हणलं ए महाराज हिशाबात बोल. भाकर दिली म्हणून तू हातपाय दाबायला लागलो. अरे तुरेव चालते. अरे तो भाकर दिलीस म्हणून तू हातपाय दाबायलो आणि एवढ्या मोठ्या राजाला भिकारी म्हणतोस? काही डोकं आहे का तुला? आथरून उचललं दुसऱ्या झाडाखाली. अरे झोप ना जाय म्हणला. तू यासारख्या महाराजा जो कशाला थांबायचं? गोपीचंदावर किती प्रेम होतं त्याचं. हे कोण होते? गोपीचंद होते. गोपीचंद महाराजाच्या रूपात असताना पुन्हा वळकटी उचलली. म्हणला महाराज सरळ सरळ कळत्या भाषेत सांगायलो, मी जिथं झोपेल त्या झाडाखाली वळकटी तो आणायची नाही. तो आ इथं दगडाला कमी नाही हा राजा महाराज, मी दगड हाणीन. अरे का रे बाबा गोपीचंद राजाला भिकारी म्हणता? चांदण्याचा प्रकाश होता ताईसाहेब. चांदण्याच्या प्रकाशात अनुज महाराज टच 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 महाराजाच्या डोळ्यातून पाणी आलं. काय म्हणावं भिक्षुक्यानं? म्हणला रडून जिरूच नकोस. हा गोपीचंद राजाला भिकारी म्हणला ना, आता रडून जिरवायला रे महाराज. महाराजानं सांगितलं बाळा मला अश्रू याच्या करता आले. तुझी गोपीचंद राजावर किती श्रद्धा आहे.
माय बापा समान मानतो म्हणे त्या राजाला. अरे माय लेकरावर जितकं प्रेम करते इतकं प्रेम करणारा राजा गोपीचंद आहे. महाराज तुम्ही त्याला भिकारी बनलात. महाराजानं सांगितलं बाळा ज्या गोपीचंदावर माय बापा इतकी श्रद्धा आहे तो गोपीचंद मी आहे. पाय धरले. महाराज आपलं राज्य कोणी नेलं? कोण नाही नेलं. 1800 पत्न्या कोण नाही नेल्या. मुलगा कोण नाही नेला. त्याला राज्य दिले. आहे ती संपत्ती पत्न्यांच्या स्वाधीन केली. प्रपंचातलं वय संपलंय. संसाराच्या तापे तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची. कौरव करू फलकट तो संसार इथे सार भगवंत आईशे जागवितो मना सरिशे जना सहित. नकोय म्हणले आता. मग तुम्ही हा जोग घेतलाय. ऐक म्हणे 1800 पत्न्या, राज्य स्वराज्य, समुद्र वलयांकित साम्राज्य हे सगळं उपभोगत असताना विटेवरच्या मालकाचं आणि काशीतल्या मालकाचं नाव तोंडाला येत नव्हतं. ते सुख देवाचं भजन करण्याकरता अडथळा करत होतं. म्हणून त्या सगळ्या सुखाला लात मारली आणि आता महात्मा झालोय म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात आगे लागो तया सुखा, आगे लागो तया सुखा, आगे लागो तया सुखा सुखा, आगे लागो तया सुखा. करून दिलं राज्य. या असत्तेवर आरूढ असणारी संत आहेत. एका सात्विक सदाचारी पुण्यशील पावन अनुरागी सत्वशील शीलवान चारित्र्य संपन्न एका मुलीचं लग्न झालं. किती पदव्या लावल्या आता? पदव्या किती लावल्या? ह्या सगळ्या पदव्या कमी पडतात. इतकी अधिकारी मुलगी, शीलवान, चारित्र्यवान, कुलवान, सात्विक, सदाचारी, पुण्यशील, ह्या पदव्या फार कमी आता, फार कमी. इतकी अधिकारी मुलगी. तिचं नाव होतं राजाई. राजाई श्रीमंत दामो शेट्टींची सुनबाई, श्रीमंत नामदेवरायांच्या धर्मपत्नी गोनाबाईच्या सुनबाई. काय राजाई नावाची मावली असेल. ती अशा श्रीमंताची पत्नी होती की तिच्या मालकाला पंढरपुरातला मालक बघितल्यावर थरथर कापत होता. पाषाणाची मूर्ती कापे थरा थरा, जेवी भरा भरा नाम्याचा, जेवी भरा भरा नाम्याचा. पाषाणाची मूर्ती कापे थरा थरा, यठण घालून आऊत हाणायचा जर कटाळा असल तर यठण खालून दिल्यावर तरी आऊत हाणलं पाहिजे.
वा वा. मला कधीच गध्याला चोंभाळायचा नाद नाही. गाईला चोंभाळावा, नसली दुधाची तर शेण तरी देती सडा टाकायला. सडा टाकायला अंगण जर शिमिटाचा असेल तर खत घालायचा कापसाला. म्हशीला चोंभाळा, गध्याला काय चोंभाळाला आता आणतं ते. काय प्रमाण म्हणजे पाषाणाची मूर्ती कापे थरा थरा. जेवी भरा भरा नाम्यास दे. काय श्रीमंत मालक असेल, जिच्या मालकाला पंढरपुरातला मालक थरथर कापत होता, जेवत नव्हता. केली म्यांघोळ नाही मी ओंगळ, केली म्यांघोळ नाही मी ओंगळ. शहाण्याबाईनं घातलेलं लोणचं 2 वर्षाच्या नंतर खा. वाळलं न तर पाण्यात बुडून खा, तरी अर्धी भाकर आगाव खात माणूस. शहाणेबाई तसे शहाण का. आणि टिकल्यावालीनं घातलेलं लोणचं 4थ्या दिवशी त्याच्यावर फेदरी. हो हो, ते पाहिलं की सर्दी होती. राहू दे त्याच्यापेक्षा नकोच. अनुज तुमचे बाबा आबा हे संप्रदायाला लाभलेले अनुज भाई हे रत्न होते तुमचे बाबा. महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनुज राजे तुमच्या बाबांचे किती शिष्य असतील हो, काय शिष्य असतील. ही जुनी लोक, फार मोठी जुनी लोक. वा, थरथर कापायचे मालक. अहो उत्तर भारतातला साधू होता देवा, हा दगडाला दूध पाजित होता. दगडाला उत्तर भारतातला साधू आबा, त्याचं नाव होतं कान्होगोवारी. त्याला इतका गर्व होता, माहिती तो पत्थर को दूध पिलाता बोले. तर साध्वी जनाबाई म्हणल्या, आपल्या मुक्ताई साहेब म्हणल्या, झिपऱ्या दाढीच आलेली त्याची. त्याच्या जटा धरायला 200 शिष्य होते. पैशावालं होतं ते. जटा धरायला 200 शिष्य आणि दाढीच आलेली म्हणल्या झिपऱ्या. अशा रस्त्यावरल्या दगडायला तर महाराष्ट्रातले कुत्रे बी दूध पाजतील. तू पंढरपुरातल्या उभ्या पत्राला दूध पाज, तू या खडावा सांभाळीते. आणि मग कान्होगोवारी पंढरपूरला आला. चलो रे भाई पंढरपूर जाना, केशव माधव से मिलना. चलो रे भाई पंढरपूर जाना, केशव माधव से मिलना. चलो रे भाई पंढरपुर जाना, केशव माधव से मिलना. चलो रे भाई पंढरपुर जाना, केशव माधव से मिलना. हिंदी भाषिक होता तो. चलो बरे पंढरपूर को जाना है, केशव माधव से मिलना. विठ्ठल माधव से मिलना, विठ्ठल माधव से मिलना. आणि मग कान्होगोवारी पंढरपूरला आले आणि सोन्याची गुंडी घेऊन दूध पाजू लागला. गरुड खांबापाशी गेलं की पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं, अग्नी नारायणा हे फुगीर आहे आणि फुगीराच्या हाताने मी नाही नैवेद्य घेत. तिळ मात्र जरी होयाभिमान, मेरू तो समान भार देवा. मालकानं सांगितल्याबरोबर देवा अग्नीनं दुधात प्रवेश केला आणि इतकं दूध उकळलं की कान्होगोवारीचे हातच जळाले. लहा लहा करू लागला. मग मुक्ताई साहेबांनी सांगितलं, नामदेवा पाजन दूध. तर दूध आणायला पैसे नव्हते. आई साहेब कान्होगोवारी श्रीमंत आहे तर आपल्याकडे पैसे नाहीत. मुक्ताई साहेब म्हणल्या, नामदेवा किती दूध सांडलंय परवरात, हे भरा. तर नामदेवराय म्हणले, आई साहेब म्हणजे मुक्ताई साहेब, आई साहेब ह्या दुधाला आपले पाय लागलेत. मग राधेच्या पायाची माती पाण्यात टाकून त्याला प्याव वाटती असं कोण म्हणतंय? मुक्ताई साहेब. मग आपले पाय का घाणीतून थोडेच आलेत. राधा भक्त आहे म्हणून तिच्या पायाची माती पंढरपुरातल्या मालकानं द्वापार युगात पेली. मग आपल्या पाय दुधाला लागल्यावर आपल्या पायाचं दूध प्यायला काय हरकत आहे? भरा दूध. नामदेवरायला सांगितलं, वंजळीन दूध भरलं आणि
देवाकडे चालले. मग ताईसाहेब म्हणल्या नामदेवा त्याला गरज असली तर खाली येऊन पेन. हे कोण पाहत होता माहिती का? कानोगोवारी, दाढीन गिडहीन. हो 2.25 किलो तर सोनं होतं गळ्यात त्याच्या. हो असं दिसायला बोक्यावानीच उगा. वा नुसतं दूध प्याचा देऊन असं कानोगोवारी असं पाहू लागलो. म्हणजे हे भगवान नीचे आएंगे बोले, हे तो पत्थर के भगवान है, कैसे आएंगे? आणि मग नामदेवराय खालून म्हणतात दूध पिवो मोरे गोविंद लाला, दूध पिवो मोरे गोविंद लाला. बऱ्यापैकी चांगलं. कोणती गाय कोणता बछडा घरी गेलो म्हणू आपण ते. पुन्हा विटेवरचा मालक खाली आला. ज्या बाईच्या मालकाला जगाचा बाप भेट होता, ती बाई किती श्रीमंत असेल? त्या बाईचं नाव राजाई. ही आतली श्रीमंती आहे. आणि वरची श्रीमंती सांगू का राजो? त्या बाईचा सासरा मुसलमानाचं भांडार सांभाळीत होता. बिदरचा बादशाह कोण होता? जातीनं मुस्लिम. मंगळवेळ्याला जे धान्याचं भांडार होतं का बा अनुजराजे, ते बिदरच्या बादशाचं होतं. आणि हे भांडार सांभाळायला दामू शेट्टी होते. परिस्थिती फक्त पोटासाठी. एका ठिकाणी एक पुरावा आला. यांचे घर किती साधे होते. वारा पाणी मुसळधारा, तेने तेने मोडीले छपरा. वारा रे पाणी मुसळधारा, तेने मोडीले छपरा. केळीवरी नारळी घर चंद्रमोळी, जाणत से आळी नामयाची. साधं घर हो. आणि इकडची श्रीमंती बघा. देव भेट होता. देव 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 घ्यायचा. वजनदार सात्विक सदाचारी पुण्यशील स्त्री राजाई संत शिरोमणी नामदेवरायांच्या धर्मपत्नी. मला वाटतं या माऊलीला 4 पुत्र झाले ना. नारा विठा गोंदा माता हे दोघे पुत्र. नारा विठा गोंदा माता हे दोघे पुत्र. जन्माने पवित्र त्याचे वंशी. दामा 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 बापले. दामा 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 बापले. नारा विठा मादा 4 जन्मले ते वंशी. नामदेवरायाच्या कुळात, दामोशीटीच्या कुळात हे 4 नातू जन्माला आले. 4. चौघांपैकी एकाला मुलगा झाला. त्याचं नाव होतं मुकुंद. नामदेवरायाचा वंश पुढे मुकुंदाचा वाढला. मुकुंद. काय नाव असेल नामदेवरायाच्या ज्येष्ठ सुनाचं? वा. लाडाईला मुकुंद झाले. हो. आपल्या वंशावळी, संतांच्या वंशावळी पाठ ठेव जा. कल्याण करेल देव तुम्हाला. जे भक्त चरित्राते प्रशंसती, तेही प्राणा परोते मजा आवडती निवृत्ते. जे भक्त चरित्राते प्रशंसती. पंढरपुरातल्या मालकाला जीवापेक्षा जास्त आवडतात. आपल्या संतांची यादी अंतःकरणात ठेवा. मुकुंद नामदेवरायाचे पुढे नातू. तिथून पुढे मला वाटतं आता 14वे का 15वे वंशज नामदास महाराज वंशज आहेत त्यांचे. मुकुंद महाराजांपासून भारदस्त कुळ. आणि त्या नामदेवरायाच्या धर्मपत्नी राजाई. अत्यंत परिस्थिती साधी. ज्या घरी असलेल्या माऊलीनं लोकाच्या शेतात गौऱ्या येचून चूल पेटवावी, दास्यत्व केलं. दासी नामयाची म्हणून साधी परिस्थिती नामदेवरायाच्या घरी. आणि राजाईला दिपोळीला नेण्यासाठी तिचे भाऊ आले.
माझ्या राजाई आईसाहेबांचे बंधू आले, बंधू. दिवाळीला जा वाटतो. तुम्हाला एक सांगू का, नवरा कलेक्टर जरी असला तरी बाईला माहेर आवडतं. आणि जिला माहेर आवडत नाही का तिला बाई म्हणायचंच नाही. साडी नेसती लुगडं घालती म्हणून बाई म्हणायचं. दीपवाळीच्या सणा लेकी असावं पुराणात कितीतरी पुरावे सापडतील. एक कवी लय गोड होता आबा. तो कवी एक बाई माहेरातलं वर्णन करते. घालवाऱ्या पिंगा माझ्या परसात रे, सुखी आहे कोर सांगे आईच्या कानात रे. परसात गवऱ्या लावता लावता वारं सुटलं आणि त्या वाऱ्याला ती बोलू लागली, जाय रे भाऊ, येऊ शकत नाही दिवाळीला न्यायला, पण सांग माझ्या आईच्या कानात तुझी मुलगी खुश आले. काय प्रेम, काय अवदार आहे, काय वैभव. दिवाळीसाठी ओढ लागली आणि भाऊ नेण्यासाठी आला. श्रीमंत भाऊ होता. राजाईचे वडील एका राजाकडे सरदार होते. सरदार आबा, त्या काळातला सरदार काय असेल तो, फार दस्त घोडे बसायला, घोड्याला चांदीच्या रिकिबा, लगाम सोन्याचा, असा फार दस्त सरदार. आणि त्या सरदाराची कन्या आगी लागत आहे असो का सांगतोय, आगी लागत आहे असो. उदाहरण क्रमांक 2. ए माय, भावासोबत 2 घोडे शिल्लक. एका घोड्यावर भाऊ आणि त्याच्या मागे एक घोडं पुढे एक घोडं. गुमास्ते होते 2. सरदाराचं पोरग होतं ना ते, सरदाराचं पोरग होतं. ए खजिने, बस बापू, बस 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 खाली बस बस बस. दारात घोडे सोडले. विचारलं, दामू शेटीचा वाडा कुठे? वाडा कसं होतं? झोपडं होतं. भावाच्या लक्षात आलं, आपली बहीण आपल्या बाबाने इतक्या साध्या घरी दिली. सोयरी कोणामुळे झालती? दिनाचा सोयरा पांडुरंग. ज्या वेळेला पंढरपुरातले मालक सोयरिकीला गेले त्यावेळेला राजाने विचारलं होतं, हे कोण आहे? बोले दुले के. नवरदेव म्हणजे दुला. हे दुले के मामा आहे बोले. पंढरपुरातला मालक म्हणला होता, मी नवरदेवाचा मामा आहे. बादशाहनं सांगितलं, सरदारजी देऊन टाका पोरगी. ज्याचा मामा इतका वैभवशाली, घोंगडीला हिरे होते आबा, घोंगडीला हिरे होते, अख्खा दरबार चमकत होता, असा मामा. वा, मामा त मामा शेलार मामा, आताचे मामा रिकामे. काय मामा होते. तात्यात तात्या रघुवीर तात्या, आताचे तात्या लाटीते चपात्या. रघुवीर तात्या होऊन गेले, देख शेलार मामा होऊन गेले. काय 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 योग होता फार जीवनात. शेकुन्या होऊन गेला ना मामा. शेकुन्या त्याचा पाहुणा आहे तुमच्या गावात कोणी? हो ग, मी गाडी फोडायचा पुन्हा. ते पानचेट शेकुन्या, त्यानं स्वतःचे मायबाप अंधार कोठडीत टाकले होते हरामखोरानं. म्हणून पंढरपुरातल्या मालकाने एका बुक्कीतच आणला, विठाला विठाला. त्याला काय चोंभाळायचं रगिलाला. शकुनी नावाचे राजे होते, मुगड्या बस सुंबळ्या. शकुन्या म्हणजे त्याला, कारण देवाचे आई वडील बंदी शाळेत टाकले होते. इतकंच नाही पाप केलं, स्वतःचे मायबाप. कंस हा कंस आहे. शकुन्या, शकुन्याचं एक सांगू तुम्हाला, ते होतं कधी कधी मेमरी कार्ड. शकुन्यानं बहिणीच्या पोरायला पत्ते खेळायला शिकले. इतका हरामखोर होता शकुन्या. बहिणीच्या पोराला पत्ते खेळायला शिकायले. ते लुडो नावाचा खेळ. हो, या लुडोमुळेच कोरोना जास्त वाढला होता. थोत्रात थोत्र घालून खेळू लागले. ते काही काही मामा हलकट मामा होते, काही काही जगाचा पाप मामा झालाय. मुलाने विचार केला, आपल्या ताईला अशा साध्या घरी दिले,
चला आदर आवाज दिला. ताई गोणाबाईने सांगितलं, राजा वजनात बोलायचं हो. काय सासू सुनायचं प्रेम असायचं. आताच्या सासू सुनायचं पाहिलं तर सासू म्हातारी मांजरण सून नाही तर मी मांजर. बोच करूच या दोघीच्या बोचकरणीत म्हातार मंदिरात झोपायले पोरग रानातच उसात भाकरी खाले. मिळच नाही नो कशाला. आणि पुन्हा या हरिपाठ वाचायला कशाला वाची ती दोरके मंजुळे कस्तुरे अंतिके कशाला या आगाऊपणा करायची. आही कचे धड नाही तयाचे परत्र पुसशी काही. कथनी पठनी करुणी काय राणी वाचुनी वाया जाय. राणी वाचुनी वाया जाय. राणी वाचुनी वाया जाय. कथनी पठनी करुणी काय राणी वाचुनी वाया जाय. राणी वाचुनी वाया जाय. राणी वाचुनी वाया जाय. सुन शेतातून आली. राणीमान नीट नसल्यावर चट मातीत जाते. गोड पुरावे. सुन शेतातून आली, थकली होती काम करून. ते म्हणले, आत्या मी भाजी करते, तुम्ही 5-6 भाकरी टाका ना. म्हातारी म्हणली, बया रानात गेली तर माझ्या दिवसाला कमवायली काय. चव आली तर म्हणे, काय मग दिवस जित्यापणीच घालती माय, मलाच भाकरी टाक म्हणायली. तर सुन म्हणली, आत्या माय नका टाकू, पण काही खालीवरी नका बोलू, माय नका बोलू. मी भाकरी बी करते आणि भाजी बी करते. या डंगरीनं नीट मारावं ना. सून स्वयंपाकन भाकरी करूस तर स्वयंपाक झाल्यावर सुनानं पोराला पाठीलं, आत्याला बलेव रे. तर पोरग म्हणलं 2-3 घरी आजी गवसच ना. मग सुनाला वाटलं एकटीनं कसं जेव्हा आत्याला संग घ्यावा. तर सून सासूला बघायला गेली तर शेजारीन चपात्या करू लागली आणि ही एडगळ म्हातारी उंडे करून देऊ लागली. ही मागच्या जन्मातली मांजर होती घरधोंडी. म्हणजे सुनानं भाकरी कर म्हणल्यावर म्हणली करायच्या नाही, आणि शेजारीन चपात्या करू लागली तेव्हा ही उंडी करून देऊ लागली. नाही हिच्या अंगात झोपीत भितड पडायचं का हिच्या अंगावर. हा घरा सगळं फुकून द्यावं लागन अशी म्हातारी. सुनालय खुश झाल्यान पण नागपिंपरीतल्या सुना म्हणल्या, बाई याला दरवर्षी आली जा. मस्त मथऱ्याला बॉम्ब टाकायलाय. पण सुनायनं जराशी तरी धरा. तुळस नाही म्हणालो मी, गाय नाही म्हणालो मी. काय धरा. वा वा, हेच ऐकायचं होतं मला तुमच्याकडून. ज्या सुनाला ज्या सासूनं कपाळाचा मालक दिलाय, ज्या सुनाला आपल्या सासू सासऱ्यांनी कपाळाचा मालक दिलाय, त्या सासू सासऱ्याला मायबाप समजायचं. त्या सासू सासऱ्याची संपत्ती खाऊन जर सासू सासऱ्याला मायबाप समजित नसेल तर तिच्या माईला तिची भावजई राखेल टाकून फुकीन. आता सासा खुद